नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली भाषा या विषयातील र ची विविध रूपे हा घटक अभ्यासणार आहोत. यामुळे आपल्याला अक्षरे, ध्वनी यातील फरक ओळखता येईलच. त्याचबरोबर वाचन व लेखन करताना सुद्धा र चा उच्चार नेमका कसा व कुठे करायचा हे देखील समजणार आहे. तर पाहूया आपण र ची कोणकोणती रूपे आहेत ती. र ची विविध रूपे आपण पाहू शकतो. र चे लेखन आणि उच्चारण 4 पद्धतीने केले जाते. तुम्हाला सर्वांना स्वर आणि व्यंजने तर माहिती आहेत, हो ना? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ओ, औ, ॲ, ऑ, आहा असे विविध स्वर आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर व्यंजने देखील असतात. र ची विविध रूपे जाणून घेताना आपल्याला स्वर आणि व्यंजन जर व्यवस्थित माहिती असतील तर आपण र चा उच्चार करताना आपल्याला त्याची मदतच होते आणि नेमका उच्चार कसा करायचा हे देखील आपल्याला पटकन समजतं. आता आपल्या समोर र ची 4 रूपे येणार आहेत. पहिलं जे र आहे ते नेहमी इतर अक्षरांबरोबर आपण पाहतो आणि ते वारंवार वापरले सुद्धा जाते. दुसरे जे र आहे ते आपल्या समोर आलेलं आहे. याचबरोबर तिसरं र चं रूप या पद्धतीनं आहे आणि यानंतर चौथे र चे रूप. आता ही र ची रूपं जी आहे ती अक्षराबरोबर येताना त्याच्यात कोणते बदल होतात आणि त्याचा उच्चार कसा करायचा हे पुढे आपण पाहूया. हे आहे पहिले र चे रूप. या र चा वारंवार आपण उपयोग करतो. तर आपण प्रत्यक्ष शब्दातूनच पाहूया हे र कसे येते ते. पहिलं चित्र आहे रस्ता याचं आणि खाली शब्द देखील लिहिलेला आहे रस्ता. यामध्ये र जे आहे ते लाल रंगाने केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला र चा उच्चार किंवा र चे स्वरूप इथून लक्षात येते. यानंतरचे आहे चित्र रणभूमी. शब्दाकडे पाहिल्यानंतर र नेमके कसे आले आहे हे आपल्या ध्यानात येते. यानंतर रथ, रवी आणि रस अशा प्रकारे वारंवार वापरले जाणारे र आपल्या सर्वांच्या ध्यानात आले असेलच. यानंतर दुसरे जे र चे रूप आहे ते आपण पाहूया. जेव्हा र कोणत्याही स्वरासोबत नसतो तेव्हा शब्दाचा दुसऱ्या येणाऱ्या अक्षरावर रफार किंवा हा जो र आहे तो लिहिला जातो. त्यास आपण रफार असे देखील म्हणतो. उदाहरण आपण पाहूया. यामध्ये आपल्या समोर सूर्याचे चित्र आहे आणि सूर्य हा शब्द लिहिला आहे. जर आपण सूर्य या शब्दाचे निरीक्षण केले तर असं लक्षात येईल की य या अक्षरावर हा जो रफार आहे किंवा र आहे तो लिहिला आहे. पण जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा य च्या आधी आपण र याचा उच्चार करतो, जसे की सूर्य. यानंतर आपल्या समोर पर्वत हा शब्द आणि चित्र देखील आहे. यामध्ये सुद्धा व या अक्षरावर र लिहिलेला आहे, पण उच्चार करताना आपण व च्या आधी र चा उच्चार करतो. पर्वत. यानंतर सर्प या शब्दाचा देखील असाच उच्चार होतो. यावरून हे आपल्या लक्षात येते की जेव्हा अक्षरावर र रफार या स्वरूपात लिहिला जातो तेव्हा अक्षराआधी त्या र चा उच्चार होतो. यानंतर पुढचे र चे रूप आहे ते पहा. हा जो र आहे तो प्रत्यक्ष आपण उच्चार करूनच त्याचं उदाहरण पाहू शकतो. बघा, यामध्ये ट्रक हे चित्र आणि शब्द आपल्या समोर दिसतोय. जेव्हा र कोणत्याही वर्णासोबत नसतो आणि शब्दाच्या आधीच्या वर्णापासून वेगळा असतो तेव्हा तो वर्णाच्या खाली या र रूपात लिहिला जातो. म्हणजे समोर आपल्या अक्षराच्या खाली 2 तिरप्या रेषा दिसतात. हा एक र चं रूप आहे. जेव्हा तो आधीच्या वर्णापासून, वर्ण म्हणजेच काय की तोंडावाटे निघणारे ध्वनी असतात,
तर याप्रमाणे ट च्या खाली र लिहिलेला आहे. साधारणतः जेव्हा आपण हे र पाहतो तेव्हा ते विशेषतः ट आणि ड याच वर्णाबरोबर येताना आपल्याला दिसते. आपण दुसरे उदाहरण पाहूया. समोर आपल्या ड्रम याचे चित्र दिसत आहे. शब्द पाहूया आपण. ड्रम ड च्या बरोबर र आलेला आहे. यानंतर महाराष्ट्र, जे आपल्या सर्वांचे आपले राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. तो शब्द इथे घेतलेला आहे आपण. यामध्ये ट च्या खाली र हे जोडून आलेलं आहे आणि आधीच्या दोन शब्दामध्ये आपण र जे आहे ते पहिल्या अक्षराच्या खाली आले आहे. यामध्ये मात्र शेवटचे अक्षर आहे त्याच्या खाली हे र आलेले दिसून येते. तर आहे र चे चौथे रूप. तर पाहूया आपण र चे चौथे रूप काय आहे नेमके. या ठिकाणी आपल्याला समोर चित्र दिसत आहे, दोन्ही हात जोडलेले, म्हणजेच तो प्रणाम आहे. खाली शब्द आपण पाहू शकतो प्रणाम. जेव्हा र वर्णामध्ये मिळून देखील त्याचा उच्चार वेगळा होतो तेव्हा त्या वर्णाच्या खाली हे र लिहिले जाते. यालाच आपण पायमोडणे सुद्धा म्हणतो. इथे सुद्धा प मध्ये ते मिसळले आहे, पण तरी सुद्धा त्याचा उच्चार हा वेगळा होतो. म्हणूनच आपण हे उदाहरण घेतलेले आहे, प्रणाम. यानंतर आपण दुसरे उदाहरण पाहूया. प्रश्न. यामध्ये प बरोबरच र मिसळलेले आहे, पण याचा उच्चार देखील वेगळा झालेला आपल्याला दिसतो. प्रश्न. आता ही आपण विविध 4 रूपे पाहिलेली आहेत र ची. याचा प्रत्येक अक्षराबरोबर कसा संयोग होऊन त्याचा उच्चार कसा होतो हे आपण पाहिले. पण याचा सराव करणं आपल्याला गरजेचे आहे, तरच आपल्याला ज्या र ची विविध रूपे येणार आहे त्यामध्ये आपला गोंधळ होणार नाही. आपण स्वाध्याय पाहूया. यामध्ये सर्वात प्रथम स्वाध्याय आहे र असणारे शब्द शोधून लिहा. आपल्या अवतीभोवती र असणाऱ्या विविध वस्तू असतात. र ने सुरुवात होणाऱ्या, र ने मध्य असणाऱ्या, र ने शेवट होणाऱ्या, असे आपण विविध शब्द इथे शोधून लिहायचे आहेत. यानंतरचा स्वाध्यायाचा जो प्रश्न आहे तो वरच्या स्वाध्यायाशीच रिलेट आहे. जसं की खालील र च्या विविध रूपापासून शब्द तयार करा. यामध्ये र सुरुवातीला आहे त्याचे आपण वरील स्वाध्यायामध्ये शब्द तयार केलेले असणारच, पण उरलेली जी 3 रूप आहेत त्याचे सुद्धा शब्द तयार करणं गरजेचं आहे. यामध्ये 3 रूप जी आहेत त्यापासून अवतीभोवती आपल्या असणारे विविध वस्तू असतील, ठिकाणं असतील किंवा प्रसंग असतील, यामधून येणारे शब्द आपण या र च्या रूपामधून तयार करायचे आहेत. आणि याच्यावरच आधारित पुढचा स्वाध्याय आहे की हे जे र चे शब्द तयार केलेले आहेत त्या शब्दापासून आपण आपल्या अनुभवामध्ये वापरले जाणारे वाक्य तयार करायचे आहेत. मग तुम्ही यामध्ये प्रसंग तयार करू शकता, वाक्य तयार करून त्याचा उतारा तयार करू शकता. अशा प्रकारे वाक्य आपण तयार केल्यामुळे, शब्द तयार केल्यामुळे आपल्या या र च्या रूपापासूनचा जो सराव आहे तो होणार आहे आणि पुढे कुठेही आपल्याला मग वाचनात असू दे, श्रुतलेखनात असू दे, कोणतीही अडचण येणार नाही.